दर्पणकार एसपीएन टॉप 9 न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजच्या विशेष बातम्या। मौजे सागाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित रुग्णालय हे उपचार संदर्भात संपूर्ण देशात अव्वल ठरले असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। मौजे सागाव येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, कागल नगराध्यक्षा सविता माने, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती डॉक्टर इंद्रजित पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर, गोकुळचे माजी संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, डॉक्टर अजय चंदनवाले, राजाजी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अभिजित अहिरे प्रामुख्याने उपस्थित होते। श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर या ठिकाणी सीपीआरचे नूतनीकरण, त्याचबरोबर शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध रुग्णालये तसेच कागल येथील आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांमुळे कोल्हापूर हे मेडिकल हब म्हणून उदयास येईल। कर्नाटकातील बेंगळुरू ऐवजी रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतील असेही ते म्हणाले। या विविध रुग्णालयांमुळे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा सीमा भागातील लोकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगून कागल येथील सुरू होणारे हे रुग्णालय देशात उत्कृष्ट रुग्णालय ठरेल असे ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी कागल नगरपालिकेने आतापासूनच करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। या प्रसंगी मुश्रीफ यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीला उजाळा दिला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्ट चिंतन केले। सुमारे 240 कोटी रुपये खर्च करून 12 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचा 7/12 उतारा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केला। तो त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित अहिरे यांना दिला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, असलम मुजावर, प्रवीण काळबर, अर्जुन नाईक, संजय चितारी, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, महेश चौगुले यांच्यासह महाविद्यालयाचे विविध प्रमुख डॉक्टर्स, नर्सेस, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। राज्यातील जनतेला दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू असून आज या ठिकाणी भरवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, रविकांत अडसूळ, उपायुक्त करवीर, तहसीलदार स्वप्नील पवार, जिल्हा भूमी अधीक्षक शिवाजी भोसले, सह आयुक्त स्वाती दुधाने, नगरसेवक शारंगधर देशमुख, विजय जाधव, महेश जाधव, कौसर बागवान, सत्यजित जाधव आदी उपस्थित होते। क्षीरसागर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख तसेच विकासाभिमुख नेतृत्वामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे। भविष्यात लवकरच कोल्हापूरची हद्दवाढ होईल असे सांगून त्यांनी यावेळी स्वर्गीय अजितदादा पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। सेवा समाधान शिबिराचे येत्या 2 ऑगस्ट पर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी आयोजन सुरू राहील असे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सांगितले। प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराजस्व समाधान शिबिराच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आपला संदेश उपस्थितांना दिला। प्रत्येक भूमीधारकाला प्रॉपर्टी देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे नियोजन केले जाईल असे शिवाजी भोसले यांनी सांगितले। तर जिल्हा प्रशासन व मनपातर्फे या शिबिरात सुमारे 13 ते 14 हजार दाखले
वाटपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी प्रास्ताविकात दिली। या शिबिरामध्ये कोल्हापूर महानगरपालिका, महसूल, महिला व बाल विकास, कामगार, जिल्हा उद्योग केंद्र, समाज कल्याण, नगर भूमापन, तहसीलदार संजय गांधी योजना तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयातर्फे जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शारंगधर देशमुख, विजय जाधव यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले। जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महाराजस्वी समाधान शिबिराला जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनपा उपायुक्त परितोष कंकाळ यांनी केले। महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। यावेळी रामचंद्र जायभाये यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त साजरी करण्यात आलेल्या कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचा फोटो अल्बम राज्यपालांना भेट दिला। तसेच भगवान बुद्ध, महापरिनिर्वाण आणि महात्मा गांधी यांच्यावरील मिनिएचर शीट्सचा फोटो अल्बम देखील राज्यपालांना भेट म्हणून प्रदान करण्यात आला। या भेटी दरम्यान महाराष्ट्र सर्कलच्या टपाल सेवा संचालिका सिमरन कौर तसेच मुंबई पश्चिम विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षक आस्थ्या जैन उपस्थित होत्या। या सदिच्छा भेटीत टपाल विभागाच्या विविध स्मृतिचिन्हांद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या उपक्रमांवर भर देण्यात आला। नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक के लाहिरी यांचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमणी यांच्याशी सदिच्छा भेट। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक के लाहिरी यांनी आज नीति आयोगात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमणी यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटी दरम्यान भारताच्या बदलत्या सामाजिक आणि सुरक्षा परिस्थितीवर विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व तसेच धोरणात्मक नियोजन, नवोन्मेष आणि शाश्वत विकास यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। जनरल राजा सुब्रमणी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नीति आयोगासोबत सहकार्य करण्याची तयारीही व्यक्त केली। भेटी दरम्यान त्यांनी नीति आयोगातील सुरक्षा व सामरिक व्यवहार विभागातील अधिकारी तसेच आयोगात कार्यरत संरक्षण दलातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला। धोरण निर्मिती, सामरिक समन्वय आणि विकासाभिमुख उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे जनरल सुब्रमणी यांनी कौतुक केले। मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि अधिकाधिक मच्छीमारांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी आज मंत्रालयात विभागीय स्तरावरील आढावा बैठक घेण्यात आली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। बैठकीत प्रत्येक विभागातील सहाय्यक मत्स्य आयुक्त यांच्या कामकाजाचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही मच्छीमारांच्या व्यापक हिताची असून तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद करण्यात आले। मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक आठवड्यात तालुका स्तरावर विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी शिबिरे आयोजित करावीत असे निर्देश देण्यात आले। तसेच शासनाच्या सर्व मत्स्य व्यावसायिकांविषयक योजनांची माहिती तळागाळातील मच्छीमारांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या। विभागनिहाय नियमित बैठका घेऊन प्रगतीचा सातत्याने आढावा घ्यावा आणि लाभार्थी वाढीसाठी ठोस कृती आराखडा तयार करावा असे निर्देश बैठकीत देण्यात आले। बैठकीत मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेचाही आढावा घेण्यात आला। पुणे आणि नागपूर विभागात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून आवश्यक निधी, प्रशासकीय मान्यता, जागा निश्चिती आणि प्रस्तावांची सद्यस्थिती तपासण्यात आली। तसेच मुंबई विभागातील वसई आणि नागपूर विभागातील गडचिरोली येथे प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीची प्रक्रिया अधिक गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी प्रधान सचिव रामास्वामी N, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते।
या बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्हा व विभागातील योजनांच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून लाभार्थ्यांचे प्रमाण वाढवणे आणि महाराष्ट्रातील मच्छीमार समाजाचे आर्थिक सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्यात आला. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेच्या अधिकृत टीम वेगापोर्ट हायपरलोपने नेदरलँडमधील ग्रोनिंगेन येथे आयोजित युरोपियन हायपरलोप वीक 2026 स्पर्धेत भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जगातील नामांकित विद्यापीठांच्या संघाशी स्पर्धा करताना टीमचे उत्कृष्ट कामगिरी करत जगातील नामांकित विद्यापीठांच्या संघांशी स्पर्धा करताना टीमने उत्कृष्ट कामगिरी करत इमर्जिंग इंजिनिअरिंग टॅलेंट अवॉर्ड पटकावला. तसेच संघाने जागतिक क्रमवारीत एकूण 7वे स्थान आणि इंजिनिअरिंग डिझाईन विभागात जगात 6वे स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, अभियांत्रिकी कौशल्य, संशोधन आणि उत्कृष्ट सांघिक कार्याचे दर्शन घडवत भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचा ठसा उमटवला. या यशामागे प्राचार्य डॉक्टर DP हुजरे आणि डॉक्टर ओंकार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. या यशाबद्दल टीम वेगापोत हायपरलोप मधील सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक, प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि सहकार्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रासाठी हे यश प्रेरणादायी ठरत असून जागतिक स्तरावर भारतीय विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. AVS-AM VSM दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर यांनी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरिया येथे भेट देऊन विविध कार्याचा आढावा घेतला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या दौऱ्यात त्यांनी सैन्याची ऑपरेशनल तयारी, रसद व्यवस्थेची शाश्वतता, पायाभूत सुविधांचा विकास आणि आपत्ती व्यवस्थापन व मानवतावादी मदत तसेच माजी सैनिकांच्या कल्याणकारी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उत्कृष्ट सेवा आणि कर्तव्यनिष्ठा बजावणाऱ्या निवडक सैन्यांना ऑन द स्पॉट कमेंडेशन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सर्व अधिकारी आणि जवानांच्या व्यावसायिकता, समर्पण आणि कार्यक्षमतेचे लेफ्टनंट जनरल पुष्कर यांनी कौतुक केले. या भेटीमुळे मुख्यालयाच्या उच्चस्तरीय ऑपरेशनल सज्जतेची पुन्हा एकदा पुष्टी झाली असून कोणतेही महत्त्वाचे लष्करी मिशन यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता अधिक बळकट झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान, खरीप पेरणी आणि पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याचे तातडीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यंदा सरासरी 860 मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ पाऊस झाला असून पेरणी फक्त 42% क्षेत्रावर झाली आहे. शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 जुलै नंतर पावसाची शक्यता असल्याने दुबार पेरणीची संकट टळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर उपाययोजना सुरू असून अक्कलकुवा तालुक्यातील 5 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच दीर्घकालीन जल नियोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने कर्करोग आणि संसर्गजन्य आजारांवरील उपचार व प्रतिबंधासाठी विकसित केलेले 3 जैववैद्यकीय तंत्रज्ञानाने पुढील संशोधन, विकास आणि व्यावसायिकीकरणासाठी उद्योग क्षेत्राकडे हस्तांतरित केली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या तंत्रज्ञानामध्ये SHETA2 अँटी HPV उमेदवार औषध आणि 2 एंटेरिक लसींचा समावेश आहे. या तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे सरकारी निधीतून विकसित झालेल्या संशोधनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवेच्या स्वरूपात मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR चे महासंचालक डॉक्टर राजू बहल यांनी सांगितले की मेडिकल इनोव्हेशन्स पेटंट मित्र हा उपक्रम भारताला आरोग्य क्षेत्रातील नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनवत आहे. संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्यामुळे स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होईल आणि
रुग्णांना अत्याधुनिक उपचार अधिक सुलभ होतील। या उपक्रमामुळे भारतातील स्वदेशी संशोधनाचे उद्योगीकरण होईल। कर्करोग, HPV आणि संसर्गजन्य आजारांवरील प्रभावी उपाय विकसित करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।